आज घोडबंदर येथे आमचा प्रचाराचा 5वा दिवस आहे आणि आम्ही सर्वही उमेदवार भाजपा शिवसेना महायुतीचे सोबत हा प्रचारार्थ करत आहोत। गावापाड्यांमध्ये गृहसंकुलांमध्ये भेट देत आहोत। अत्यंत चांगला प्रतिसाद आहे, कारण मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी ज्या प्रकारे या महायुती सरकारचं काम केलेलं आहे ते सगळ्या लोकांच्या मनात आहे। त्यांना ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही जाणून घेतो आणि यंदा या पॅनलमध्ये आम्ही 4ही नगरसेवक, पाणी असो, रस्ता असो, स्वच्छता असो, उद्यानं असो आणि घोडबंदरचा सर्वांगीण सुरक्षित विकास असो असं ध्येय घेऊन आम्ही लोकांच्या समोर जात आहोत। आणि महायुतीला हा कौल निश्चितप्रमाणे आम्हाला भेटत आहे, आशीर्वाद लोकांचे भेटत आहेत आणि आमच्या सगळ्या रणरागिणी आहेत त्याही मैदानात उतरलेल्या आहेत आणि निश्चितप्रमाणे आमचा पॅनल जो आहे तो मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास आम्ही व्यक्त करतो। रवी घरत हे शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे ते अपक्ष उभे आहेत, नाराज आहेत। त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे आरोप आहेत की तुमच्यावरती तुम्ही विकास केला नाही, स्वतःच्या घरासाठी विकास केला, येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचा विकास। बघा साहेब, कसं आहे की गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही जे काय केलं ते लोकांसमोर आहे। मी माझेवढा मानपडा प्रभाग मी तर सभापती म्हणून होतो, तिकडे इंजिनियरपासून ठेकेदाराला विचारलं सिद्धार्थ होळकर किती स्वच्छ आणि प्रामाणिक आहे, तर साधारण सर्व इंजिनियर किंवा ठेकेदार जे असतील त्याचं उत्तर देतो। त्या व्यतिरिक्त माझ्या घरावर रस्ता तो अजूनही आहे, माझ्या मंदिरावर रस्ता नाही। त्या व्यतिरिक्त झालं तर सगळ्यांनी त्यांची इच्छा व्यक्त करावी, ही लोकशाही आहे। काम बोलता आहे, माझं नाव हे माझ्या कामाने झालेलं आहे आणि काम बोलता आहे। बाकी सगळ्यांनी साम दाम दंड जे आहे ते वापरावे। मी माझ्या कामावर निवडून येईन असा मला विश्वास आहे आणि माझा जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात शिवसेना भाजप युती ही मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा मी विश्वास तुम्हाला प्रचाराच्या दरम्यान एका ठिकाणी आपण प्रचाराला गेलेला होता, त्यावेळेला तुमच्या प्रचार रॅलीवरती अंडी फेकण्याचा आरोप देखील नाही, अफवा आहेत। थांबवण्यासाठी अशा प्रकारे सगळ्या प्रकारचा प्रयत्न लोकांनी करावे, जे काय 8 उमेदवार आहेत त्यांनी करावे। मी असं कोणाला लक्षित करत नाही। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, पुढे लढणार आणि सर्व शिवसैनिक आहेत त्यांना सामावून घेऊन एक युतीने एक मताने आम्ही पूर्ण पॅनल जो आहे तो निवडून येऊ असा विश्वास मी व्यक्त करतो। लाडक्या बहिणी विधानसभेमध्ये चमत्कार दाखवला होता, यंदा पुन्हा त्यांच्या आशीर्वादामुळेच आमची एवढी घोडदौड चालू आहे। आता निश्चितप्रमाणे आमचे उमेदवार आहेत विक्रांतजी तांडेल, इथे रामजी ठाकूर आहेत आणि आम्ही 4ही उमेदवार जे आहोत ते एकत्रित प्रचार करत आहोत। लोकांच्या भावना जाणून घेत आहोत, लोकांचं म्हणणं जाणून घेत आहोत। लोक आमच्यावर खुश आहेत। जे काय आता होईल ते आमच्या कामावर होईल, आमच्या नावावर होईल, आमच्या पक्षाच्या चिन्हावर होईल आणि हे पक्ष ज्याने आमच्यावर विश्वास दाखवला हा विश्वास आम्ही सार्थ करू आणि ही निवडणूक आम्ही जो आहे मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ। 16 तारखेला गुलाल कशाप्रकारे असणार आहे? शिवसेना महायुतीचाच असणार आहे महापौर कशाप्रकारे? यावेळी महापौर पण महायुतीचाच बसणार आहे निश्चितप्रमाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।